मी रवींद्र लंगडे, सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आज आपण डोंगरगाव या गावामध्ये आलेलो आहोत। जिल्हा आहे अकोला, तालुका अकोला। हे बोरगाव मंजू या गावाजवळ आहे। नॅशनल हायवेला टच असा यांचा प्लॉट आहे। या ठिकाणी आमचे गौरव टवलकर यांनी दिनांक 30 जून 2025 ला डेमो टाकला होता काका आपल्या शेतामध्ये। हो कंट्रोलर आणि परफेक्ट प्लस हे तुमच्या सोयाबीनवर वापरले होतं। हो आणि कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप हे तुमच्या लिंबूच्या ज्या कलमा आहे त्याला आपण डब्याने टाकलं होतं, बरोबर आहे? हो। सर्वप्रथम तुमचं नाव सांगा। आमचं नाव आत्माराम श्रीराम भिलंग, हां, रायनागाव डोंगरगाव फाटा। हां, मालकाचं नाव मिलिंद पटेल, अकोला। अकोला, मिलिंद पटेल, अकोला। अकोला। तुमचा मोबाईल नंबर? मा मोबाईल नंबर 96 23 74 59 24। बा असा यांचा आत्मारामजीचा नंबर आहे। आणि तुम्ही त्या दिवशी इथं शेतामध्ये होते ज्या दिवशी आजची तारीख आहे 24/7/2025, बरोबर आहे? म्हणजे या तुमच्या याला 25 दिवस आतापर्यंत सध्या आपले झालेले आहे आपलं औषध टाकून। हो बरोबर, 25 दिवस झालेले। तर या 25 दिवसामध्ये तुम्हाला काय रिझल्ट वाटते? लिंबूच्या झाडाचा अनुभव आला आहे तुमच्या समोर आहे। हा, नाही आमच्या तुमच्या समोर आहे। तुम्ही तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला दिसायला आमचा अनुभव हे तुम्ही औषध टाकलं हे पा झाड कसं वाढलं। अच्छा, आणि ज्याची कॅनोपी वाढली, नवीन पत्ती याला चांगली आलेली आहे, फुटवे सुद्धा चांगले काढलेले आहेत, फुटवे आले तुमच्या, बरोबर आहे? आणि फ्रेश जो आहे हे जे नवीन पानं आहे, नवीन जे पात्या आहे, पानं औषधामुळे गुण आला। या औषधीचा गुण तुम्हाला दिसतंय। जुने पानं जे आहे ते खूप लहान लहान आहे, बरोबर आहे? नवीन औषध टाकल्यानंतरचे जे पानं आहे त्याची कॅनोपी जी आहे ती खूप वाढलेली आहे। असे आपण तुमच्या शेतामध्ये काहीतरी 10 12 15 झाडं टाकलेली होती। ही लाईन घेतली होती आपण 7 8 झाडापर्यंत, बरोबर आहे? या 7 8 झाडामध्ये तुम्हाला नवीन पालवी आलेली दिसते आहे, याची कॅनोपी दिसते। ज्या ठिकाणी आपण औषध टाकलेलं नाही आहे तिथली काय परिस्थिती आहे आपण पाहून बापा सरांना तुम्हाला दाखवतो। चला दाखवा। औषधाचा गुण आला, इकडे टाकलं नाही ते झाड पहा बा कसे ते पाहिजे। या झाडाला टाकलेले नाही, ही लाईन हे नाही झाड टाकलं, ते नाही झाड टाकलं, हे झाड टाकलेलं नाहीये, नाही हे झाड नाही टाकलेलं, या लाईन मध्ये टाकलं, या लाईन मध्ये टाकलेलं नाहीये। हे झाड पहा, एकच परिस्थिती, एकच झाड, याची कॅनोपी, याचे जे नवीन पालव्या जे आले आहे हे पूर्ण इथं रोगराईनं खाऊन घेतलेले आहे, नवीन शेंडा सुद्धा इथं खाल्ल्या गेलेला आहे। असं एकच झाड नाही तर पुढचं सुद्धा झाड जे आहे इथं टाकलेलं नाही आहे, इथं परिस्थिती तशीच आहे। हो नाही टाकलेच नाही औषध, बरोबर आहे? इथं सुद्धा टाकलेलं नाही आहे, इथे परिस्थिती तीच आहे। पण या झाडावर आपण इथपर्यंत टाकलेलं आहे। हो इथं सुद्धा टाकलेलं नाहीये, या झाडावर आपलं औषध टाकलेलं नाही आहे। इथं ड्रिंचिंग झालेलं नाहीये ना? नाही इथे नाही झालं, या झाडाला झालेलं नाहीये, त्या झाडाला झालेलं आहे, त्या झाडाला झालेलं आहे समोरच्या। हे बघा, हे झाड दाखवा साहेब, याचे शेंडे पहा कसे खाल्ले गेलेले आहे, बरोबर? आणि इथे टाकलेलं आहे। या झाडाच्या ठिकाणी आपण औषध टाकलेली आहे। तर हे रिझल्ट आपल्याला इथं कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉपचे आपल्याला दिसते। त्यानंतर हे जे तुम्हाला कंट्रोलर आणि परफेक्ट प्लस टाकलेलं होतं त्यावेळेस तुमचं सोयाबीन एकदम लहान होतं, बरोबर आहे? आज कसं वाटतं सोयाबीन? आज आता तुमच्या समोर रिझल्ट बाबा पहा नाही तर एवढा झाला, याच्या कमरेवर इथं। आणि म्हणजे असं टोचलेलं नाहीये, टोचलेलं नाही, पानाची कॅनोपी चांगली झाली आहे, पान खूप मोठं चांगल्यापैकी रुंद झालेलं आहे, फळफांद्या वगैरे म्हणजे फांद्या वगैरे चांगलं झाड बहरलेलं आहे, बरोबर? हो ना। तर तुमच्या समोर आहे, तुम्ही आनंदी आहात? हो, आम्हाला गमलं नाही औषध मारून। पुढच्या वर्षी किंवा आता पुढचा जो स्प्रे घेणार नाही, आता औषध तुम्हाला मागू ना आम्ही। पूर्ण कलमा ज्या आहे तुमच्या लिंबाच्या, या पूर्ण कलमाला आपल्याला आता ते कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप आम्ही मागून घेतो तुमच्या जवळ, आता टाकायचं आहे। ठीक आहे, बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही आपल्या औषधीबद्दल? आम्ही आमचा गुण सांगतो त्यांना की हे पा त्याचं औषध आला, आम्हाला असा अनुभव आला, आम्ही त्याचं औषध आणू आता। आणि बाकी शेतकऱ्यांनी पण वापरायला पाहिजे, सांगतो आम्ही, वापरा बा हे। ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिल्याबद्दल। येणारं वर्ष हे तुमच्यासाठी सुख समृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। नमस्कार।